मित्रांनो बैला यायला सुरुवात झाली. भाऊ पण चला फाटी दाखवायला इकडे बैला चालली. तर आताच एक तुफान फेरा बघायला भेटला. मथुर 1001 आणि उसटण्याचा बिल्ला आपल्याला पलताना बघायला भेटला. सब बिल्ला आहे तुमच्या समोर. आजारातनं बाहेर निघतोय आणि नक्कीच आता एक चांगली गाडी म्हणजे गावची गाडी पळाली. शुभम दादा पण आहेच आणि इकडे त्यांच्या तालमीतला बावले आहे. इकडं बावल्या बघतोय आतून पळतो आणि चांगला स्पीड आहे सध्या आणि चांगले बिनजोड. आता मला तर वाटतं जेवढे काही बिनजोड झालेत ना त्या सगळ्या बिनजोडचा मानकरी ठरला आहे आपला बावल्या. बिल्ला ग्रुप उसरणे शर्यत ग्रुप उसरणे यांचा बावल्या आणि इकडे बिल्ला आहे. मित्रांनो समोरच बघताय कोली कोपरचा चिकी. आपल्याला एक बॅनर बघायला भेटलेला. आपल्या इंस्टाला पण टॅग होता. नाव सोडलेलं आणि लगेच गाडी पण जमली. मार्शल 500 म्हणून नंदी आणि आपला चिक्या अशी एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटणार आहे. बघताय चिक्याच्या शरीरयष्टी पण एकदम कडक आणि सध्या 2-3 वर्ष आपली मुंबई बिनजोड गाजवत असा चिक्या पण मैदानामध्ये आले आणि शर्यत पण जमले. प्रेक्षणीय बिनजोड आहे. एक मोठी बिनजोड आज जमलेली आहे आणि त्यांच्याच दावणीला एक नवीन वासरू आले खेकडा. मित्रांनो पहिल्यांदाच आणले वाटतं मैदानात आणि आज ओके 3 शर्ती झाल्या ना भाई. पण मला तर वाटतं वेगवेगळे नियोजनानं असतील म्हणून जवळकाव दिसले ना. पण आज बघा दोन्ही भाऊ एकत्र बघायला भेटतात आणि घरचा साज एकदम चांगला शोभून दिसतोय. इकडे चिक्या आणि खेकडा. चला शुभेच्छा दोघांना पण आजच्या शर्तीसाठी. मित्रांनो मैदानामध्ये बरेचसे असे नंदी आले आणि इकडे पण आपल्याला वाईट गोल एक चांगला नंदी बघायला भेटतं. दादा काय नाव याचा? बैजा. कुठला आहे हो? चिंचपाड्याचा बैजा पण मैदानामध्ये आले आणि तो पक्षा गावचाच का? गावचाच साज का घरचा? घरचाच साज. घरचा बोला गावचा बोला. चिंचपाड्याची दोन्ही नंदी मैदानामध्ये नाही. दादा शर्यत बिरत जमले का नाही? जमलेली आहे का शर्यत? व्हॉट्सअप द्वारे का? चालेल शुभेच्छा. आणि तिकडं तुफान कोणाचं बघू विचारू. एक चांगला नंदी दिसतोय घाटावरती पण कमाल आहे त्याची. मित्रांनो बघतोय तुफान आपण किडकाली मैदानामध्ये ओळख पटवलेली या तुफानची. बघा तुफान वेगाचा बादशाह म्हणून त्याला संबोधलेलं आणि खरोखर त्या दिवशी देखील घाटावरती 3 नंबर पटकावला असा आपला तुफान आहे. मोठी मुलाखत थोड्याच वेळानंतर घेऊ. बघू नियोजन करते समोरच आहेत बघा. एक चांगला नंदी धावणीला लागला आणि घाटावरती पण 3 नंबरचा मानकरी. नक्कीच चांगला वासरू त्यांच्या धावणीला. आणि आता शर्यत बिरत जमले का ना आज? जमले का? बघू शर्यत झाली ना आज तर नक्की दादाची एक मोठी मुलाखत घेऊ. असा तुफान आहे 3 नंबरचा मानकरी घाटावरती. तर मुंबई बिनजोडला एक मोठं नाव आपलं शिलगावचा अंजीर तुम्हाला समोरच बघायला भेटतं. बरेचसे दिवस आपल्याला मैदानामध्ये बघायला नव्हतं भेटत. शिलचा अंजीर म्हटलं की एकदम मोठा नंदी आणि मोठ्या बिनजोड अशा किती साऱ्या बिनजोड त्यांनी केलेले आहेत. आणि इकडे राजा बघा अंजीर आलाय मैदानामध्ये एक मोठी शर्यत करायसाठी. तर चला अंजीरला पण शुभेच्छा देऊया. मित्रांनो समोरच बघता अभिजित भैया यांचा सर्जा देखील मैदानामध्ये आलेला आहे. इकडं आपल्याला फक्त शंभू दादा पण आहे. मला तर 3-4 दिवस झाले इकडेच आहेत आणि चालवणं वगैरे चालू. त्या दिवशी बिनजोडला पळणार होता पण जमला नव्हता कारण का बॅकर काम. शंभूदा बरं आहे ना? चाललंय आता आपल्या सर्जा फेऱ्याला चाललंय. चला आज एक प्रेक्षणीय बिनजोड देखील बघायला भेटणार आहे. मित्रांनो फेऱ्यासाठी निघले. कोण फेऱ्याला? सर्जाचं कामच बेकार आहे बाई. का उरी मरली ना तर सगळा ना ओरबरी नाही. तसं आपला वेगाचा शेवट सर्जा निघले फेऱ्यासाठी. कोण माहीत ना बघू फेऱ्या पडल्यावर समजेल. मित्रांनो समोरच बघता अखंड महाराष्ट्राचं कालीच कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंद केसरी तसेच भारत केसरी मथुर 1001 आपल्याला बघायला भेटतं. एक तुफानी फेरा पलताना बघायला भेटलेला. आपला उसाटणे गावचा बिल्ला आणि मथुरचा एक तुफानी फेरा पडला आणि मथुर आले आता मस्त आराम करत आहे. आणि थोड्या वेळानंतर बघूया कसं काय आज नियोजन असणार आहे कसे काय प्रकारे. कारण का आज 2 नंदी बघायला भेटतात. सर्जा पण आला आहे वेगाचा शेवट सर्जा आणि आपला मथुर
भाऊ भाऊ पण मैदानामध्ये आलेले आहेत. तर बघूया कशा काय प्रकारचे आज शर्यती असणार आहेत. शुभेच्छा देऊया मथुरला देखील एक तुफान वेगाचा फेरा बघायला भेटलेला आणि आज देखील शर्यतीसाठी सज्ज आहे. मित्रांनो फिटनेस बघताय मथुरची एकदम कडक फिटनेस आहे आणि खरं सांगायचं तर पैलवान म्हणून ज्या नंदीची ओळख बघा एकदम कडक फिटनेस. जसं आपला सप्तहिंदी केसरी मोठा लक्ष होता त्याच्याचप्रमाणे बघितल्याच्या नंतर एक आपल्याला भास होतो की त्या प्रकारची आपल्याला फिटनेस बघायला भेटतं. मथुर आज पण रागामध्ये आहे. आता समोरचे जाऊ शकत नाही तर समोरच्यानं दाखवलं असतं कारण का तिकडे टेम्पो लावले आणि टेम्पोच्या बाजूला आपल्याला जायला रस्ता नाही. मित्रांनो समोरच बघता आपला कोठारी पनवेलचा सोन्या देखील मैदानामध्ये आलाय. दुखापती हां जागा नाही पण तिथं मथुर बनले. मित्र कुटारी पनवेलचा आपला सोन्या आले 74-64. सध्या बघतोय बिनजोडला दुखापतीमध्ये होत्या पण जसा दुखापतीतनं निघाला टॉपच्या शर्यती केला आणि चांगल्या शर्यती आपल्याला खेळताना बघायला भेटेल आज देखील सोन्या. मित्रांनो 1-2 वर्षापूर्वी जो नंदी एकदम छोटा दिसत होता तो आता बिनजोडला कमाल करायला लागले. सगळे नियोजन करते पण आहे तिकडे. दादा नमस्कार, बरे आहेत ना? कसं काय आजचं नियोजन वगैरे? आज आमची शर्यत जमलेली आहे. हां ओके ओके म्हणजे एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड का घाटावर पण नेलं मला तरी वाटतं. हां कुठल्या मैदानात? ओके सेकंदाच्या नंबर केले 1 नंबर 2 नंबर आणि पुसेगावला पण गटपास केला. चालेल दादा आजची शर्तीसाठी शुभेच्छा देतो तुम्हाला. आज कोण कोण आणले? एकच आपला रॉकी भाई. रॉकी भाई बस. मित्रांनो समोर बघताय रॉकी भाई. आपण अगोदर पण बघितलेला एकदम छोटा वासर होता तेव्हापासून आपण दाखवत आलेलो आहे आणि मुलाखती पण घेतलेल्या आहेत. एक चांगला नंदी आज घाट पण गाजवतो आहे, मुंबई पण गाजवतो आहे. एक प्रेक्षणीय बिंजोड देखील आज जमलेली आहे, एक मोठी शर्यत आहे. तर रॉकी भाईला शुभेच्छा देऊया आणि आपले संपूर्ण नियोजन करतायत बघा इकडं नियोजन करताना शुभेच्छा देऊया. चांगलं नियोजन करून आज आपलं नंदीला एकदम टॉपवरती नेला आणि नंदीने त्याच्या पलाच्या जोरावरती आपल्या संपूर्ण टीमचं एक नाव उंचावर केलं आहे. धन्यवाद दादा. मित्रांनो समोर बघता राणा आला आहे मैदानामध्ये. शेट नाव काय तुमचं? विनय माली. कुठून आल्यात? केरनेवरून. केरण्याचा राणा आलाय. किती आदत आहे का? दुसरा वासरू दुसरा आहे बघा. एकदम दिसायला मेहरबान सारखा दिसता. पल पण मला तर वाटतं चांगला आहे. दादा शर्ती वगैरे चांगल्या झाल्यात का? अरे वा मस्त. मित्रांनो बघितल्यावर समजतं की वासरामध्ये धमक आहे. तसं आपला राणा बघायला भेटतं. राग पण त्याचा एकदम खतरनाक आहे. तर चला शर्यत तर जमल्या आज राणाला शुभेच्छा देऊया. मित्रांनो सध्या बघताय गोलिवलीची टिटवी आलेली आहे मैदानामध्ये आणि बरेच दिवसानंतर बघायला भेटला. हल्ली सध्या 2-3 मैदानं चांगल्या गुलालामध्ये असा टिटवी आहे. आणि इकडं आपण बघतो त्या दिवशी एक प्रेक्षणीय बिंजोड झाली होती. नक्कीच वासरांचा जोड पाळलेला. आणि दादा नाव काय बोललं? नसरापूरचा चिक्या. मित्रांनो वासरांची गाडी पाळलेली तुफान स्पीड लागलेली. एक मोठी विपक्ष गाडी होती तिला अंतरामध्ये पराजित केली. असं आपला नसरापूरचा चिक्या आहे. 72-76 चिक्या. मित्रांनो बिंजोडमध्ये चांगलाच नाव करणार आहे कारण का पब्लिकला पळतो आहे आणि पब्लिकला नक्कीच चांगला स्पीड लावतो आपला चिक्या. केव्हा आहे एकदम भारी आहे वासरू. किती आहे? दुसरा चौसा. मित्रांनो मार्शल 500 ग्रुप नितलासकरांचा मार्शल देखील मैदानामध्ये शर्यत जमले ना भाई? चिक्याचे जमले ना मित्रांनो? 4x4 चिक्या वर्सेस मार्शल एक प्रेक्षणीय बिंजोड जमलेली आहे. मार्शलचं सांगायचं झालं तर आपण बघतोय सध्या 2 वर्ष टॉपला पळतोय आणि टॉपचे बिंजोड खेळताना बघायला भेटतं. चिक्या पण एक नामवंत नंदी आणि त्याच्यासोबत एक प्रेक्षणीय बिंजोड व्हॉट्सॲपद्वारे जमलेली आहे. ही पण आजच्या या मैदानामध्ये प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटेल. आणि मार्शल 500 ग्रुप नितलास म्हणजे एक मोठं नाव आणि कायम टॉपच्याच शर्ती करताना बघायला भेटेल. आता मला तर वाटतं राहुल भाईंच्या नंदीमध्ये पण पळालेले याच जागेवरती आपण मुलाखत घेतलेली. चांगला नंदी पळतोय मार्शल 500. चला शुभेच्छा देऊया मार्शलला देखील आजच्या या शर्तीसाठी.